आम्हाला इथं हायकोर्ट बेंच व्हायलाच पाहिजे. प्रकरण मूळ कसं व्हायला लागतं, सरकारकडून यायला लागतं. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला इथं हायकोर्ट बेंच व्हायलाच पाहिजे. पहिले सर्किट बेंच होणार, जसं औरंगाबाद झालं सर्किट बेंच. आणि ह्याच्यामध्ये का आपण हे करतो, सर्किट बेंच ताबडतोब आज चीफ जस्टिसने सही केली, उद्या सुरू होऊ शकतं. त्यासाठी सर्किट बेंच. आणि रेग्युलर बेंचचं काय, प्रेसिडेन्शियल ऑर्डर लागते. अल्टिमेट ऑर्डर इज अ प्रेसिडेन्शियल ऑर्डर. त्यासाठी हे प्रकरण आपल्या शासनानं इथल्या चीफ जस्टिसनं पहिल्यांदा केंद्र सरकारकडे पाठवणार. कॉपी देतो. कुठे जाणार, केंद्र सरकारकडे जाणार. केंद्र सरकारकडे मग तिथल्या सुप्रीम कोर्टाकडे जाणार. लक्षात आलं, हे लॉंग प्रोसेस आहे. आणि आपल्या देशाची सुरू झालं का नाही की आपोआप होते. ऑलरेडी एवढी कामं आपल्याकडे आहेत की पुढचं ते ताबडतोब राजकीय नेत्यांनी पहिली ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, अल्टिमेटम सुद्धा दिला पाहिजे. तर मग यांनी विचारलं सर्किट बेंच आणि रेग्युलर बेंचमध्ये फरक काय. तर हा सगळ्यांनी तुम्ही सुद्धा हा जर निकाल वाचला, AR 1983 सुप्रीम कोर्ट पेज कधी 46, जो औरंगाबादमध्ये काय झालं पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. औरंगाबादमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री होते अंतुले आणि देशपांडे होते चीफ जस्टिस. देशपांडे होते बीडचे. देशपांडेंना इंटरेस्ट होता की कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यामध्ये बेंच व्हायलाच पाहिजे. आणि अंतुलेसुद्धा तसे धाडशी होते माणूस. अंतुले माणूस फार धाडशी होता. ते म्हणजे असे कोणाचे विचार करणारे माझं काय होईल असं त्यांनी कधी विचार केला नाही. मग त्यावेळी अंतुल्यांनी पहिल्यांदा म्हणजे हे प्रकरण मूळ कसं व्हायला लागतं, सरकारकडून यायला लागतं. सरकारकडनं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मूळ केलं प्रकरण की असं मराठवाड्याला एवढ्या जिल्ह्यांची मागणी आहे, मराठवाड्यासाठी असं बेंच होणं आवश्यक आहे. तर ते पत्र गेल्यानंतर ते पूर्वीसारखंच मध्ये अधिकाऱ्यांनी ते पुणे पण त्या पहिल्यांदा टाकलं होतं. त्या पहिल्या पत्रातसुद्धा पुणे टाकलं होतं. मग त्यांनी विचारलं हे पुण्याचं काय भानगड आहे. त्यावेळी नाही म्हटलं ते पुणे चुकून, पुणे नाही आम्ही प्रेस करत नाही, आम्ही फक्त औरंगाबाद प्रेस करतो. म्हणजे औरंगाबाद ज्यावेळी झालं त्यावेळीसुद्धा पुण्याचं नाव घुसडलं होतं. लक्षात घ्या, हे तुम्हाला ह्यात मिळेल, ते सुद्धा ह्यात लिहिलेलं आहे. हे पहिल्यांदाच झालं असं नाही. तर ज्यावेळी ते पत्र गेलं त्या क्षणी आता दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह होते. अंतुले नाही पाहिजे होतं आणि त्यांनाही पाहिजे होतं. त्यांनी ताबडतोब आम्ही तयार करायला, हे जसं शासनाचं पत्र गेलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला तयार आहे आणि मराठवाड्याची मागणी फार जुनी आहे, ते ताबडतोब तिथं खंडपीठ व्हायला पाहिजे. तर ताबडतोब आता चीफ जस्टिसनी काय केलं की म्हणले त्यामध्ये सेक्शन 51(3) हा स्टेट्स रिऑर्गनायझेशन, बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आहे. पहिला 1956, नंतर तो 60मध्ये अमेंड झाला आणि सगळ्यात शेवटी अमेंड झाला 2003. हे एवढं करणं सोपं आहे की तुम्ही कुणी कल्पना करू शकत नाही. राजकीय लोकसुद्धा कल्पना करू शकत नाही. हे सर्किट बेंच करणं फार फार सोपं आहे. सुप्रीम कोर्टाने ह्या केसमध्ये जे लिहिलं आहे तुम्हाला वाचून बघायचं आपल्याला सगळ्यांना. एक 4 लाईन फक्त, 4 लाईन. हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे. द क्रिएशन ऑफ अ परमनंट बेंच अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 51 ऑफ द ॲक्ट brings about a territorial bifurcation of the High Court. Means if 51(2) is used, then territorial bifurcation is created, means regular bench is created for that region. In contrast, opposite to it, the power of the Chief Justice to appoint under subsection 3 of section 51 of the Act, the sitting of the judges and division courts of High Court for a new state at place other than the place of principal seat or a permanent bench is in an unquestioned domain of the Chief Justice, the only condition being that he must act with the approval of the government. आता यामध्ये इन द पास्ट यामध्ये 2 हे होते की ज्यावेळी आता नवीन स्टेट तयार करायचं. उदाहरणार्थ गुजरात स्टेट नवीन झालं त्यावेळी पहिला जो ॲक्ट होता बॉम्बे ॲक्ट 1956, सो इट वॉज कन्सिडरिंग गुजरात ऑल्सो. गुजरात स्टेट वॉज क्रिएटेड. नंतर ह्यामध्ये आर्ग्युमेंट झाली, त्या आर्ग्युमेंटच्या अनुषंगाने ते लिहिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. आर्ग्युमेंट वॉज ॲडव्हान्स की आता प्रिन्सिपल सीट आहे कुठं, गुजरात हॅज, सो मुंबई इज नॉट प्रिन्सिपल सीट. दॅट काइंड ऑफ आर्ग्युमेंट वॉज ऑल्सो ॲडव्हान्स. इट वॉज नॉट एक्सेप्टेड. प्रिन्सिपल सीट इज स्टील देअर असे म्हणले. आणि चीफ जस्टिस हॅज अ पॉवर 51(3) टू क्रिएट, इट इज नॉट क्रिएटिंग अ रेग्युलर बेंच. ही चूजेस अ साईट where the judges of the High Court will sit either singly or in division bench, and master of the roster म्हणतात. तुम्ही आता बरेच वर्ष चालला ऐकताय ते
लॉन सेटिंगपासून अच्छा हां मास्टर ऑफ द रोस्टर इज द चीफ जस्टिस. चीफ जस्टिस डिसाइड्स ॲज टू विच वर्क इज टू बी अलॉटेड टू विच सिंगल बेंच ऑर डिव्हिजन बेंच. त्याप्रमाणे चीफ जस्टिस हॅज पॉवर अंडर 51(3) टू चूज द साईट whether the judges as per requirement of the people will sit at a particular place. That is the circuit bench. Circuit bench. Only condition is the approval of the governor. Approval. आता approval of the governor तुम्हाला सगळं माहिती आहे. Governor is bound to approve the things when recommended by the government. That is simple like that. मग आता एक घोडं कुठं अडतं? गव्हर्मेंट लेवलला अडतं. हे जे फॉर्मॅलिटी केल्यासारखं जी पत्र लिहिणं ना हे ताबडतोब बंद व्हायला पाहिजे.